Amen. Amen. का नाही आपण परमेश्वराला टाळ्या वाजून धन्यवाद देऊया. Amen. त्याचं सानिध्य आपल्यामध्ये आहे. Praise the Lord. Praise the Lord. या आपण आपल्या जागेवर बसूया. And this is the time to get into the word of the Lord. आणि वेळ आहे देवाच्या वचनामध्ये जाण्यासाठी. Amen. आमेन. Are you all ready? तुम्ही सर्वजण तयार आहात का? Amen. Okay. Today I'm going to talk about Joshua from the Bible. मी आज पवित्र शास्त्रामधून यहोशुआबद्दल बोलणार आहे. Amen. How many of you all have heard about Joshua? यहोशुआबद्दल तुमच्यापैकी किती लोकांनी ऐकलं आहे? Yehoshua. Amen. The name Yeshua, the name of Jesus, येशूचं नाव येशुआ it's very close to Yehoshua ते यहोशुआच्या खूप जवळ आहे. or Joshua. किंवा Joshua, Jesus. जोशुआ येशू. Okay, but we won't get into the details of the name, the meaning of the name, because we don't have that much time today. आणि त्या नावाबद्दल आज आपण सविस्तर माहिती पाहणार नाहीये कारण आज तितका वेळ आपल्याकडे नाहीये. But a lot of people, they know Moses as the prophet of God. परंतु पुष्कळ लोकांना मोशे हा देवाचा संदेष्टा म्हणून माहित आहे. Because Moses walked with God and he spoke to God face to face. That is what the Bible says. कारण मोशे जो होता तो देवाबरोबर चालला आणि पवित्र शास्त्र सांगतं की तो देवाशी समोरासमोर We बोलला. know that Moses heard from God and then led Israel. आपल्याला माहिती की मोशेने देवापासून ऐकलं आणि मग त्याने इस्रायलच्या लोकांचं पुढे नेतृत्व केलं. Amen. And a lot of people think that Joshua was just a warrior. पुष्कळ लोकांना काय वाटतं की यहोशुआ हा फक्त एक योद्धा होता. Amen. But Joshua, परंतु let me यहोशुआ- tell you, even he was like a prophet. परंतु यहोशुआ पण एका संदेष्टाप्रमाणे होता. Amen. He was close to God. तो देवाच्या जवळ होता. Let's read from Exodus 33 and verse 11. निर्गम 33:11 पासून वाचूया आपण. Exodus 33 and verse 11. निर्गम याचा 33वा अध्याय वचन 11 पासून पुढे. मित्रांशी बोलावे तसे परमेश्वर मोसेशी समोरासमोर बोले. Amen. God spoke to Moses face to face like a friend. आणि परमेश्वर मोशेशी एका मित्राप्रमाणे समोरासमोर बोलायचा. How many of us desire for this to happen to us? आणि आपल्यापैकी किती लोक ही इच्छा ठेवतात की माझ्याबरोबर पण असं झालं पाहिजे? किती जण? सगळे जण. देवाबरोबर फेस टू फेस बोलायचं आहे. त्यासाठी आपल्याला स्वर्गात जायला लागेल. नो, इट इज पॉसिबल. ते शक्य आहे. बिकॉज द बायबल सेज इट इज पॉसिबल. कारण पवित्र शास्त्र सांगतं ते शक्य आहे. द लॅटर ग्लोरी विल बी ग्रेटर दॅन द फॉर्मर. आणि जे नंतरचा गौरव आहे तो पूर्वीच्या गौरवापेक्षा अधिक महान असणार आहे. Amen. So it is possible in this day and age. आणि आजच्या पण या काळामध्ये या युगामध्ये हे शक्य आहे. Because you and I under the new covenant we can directly go into the holy of holies. कारण तुम्ही आणि मी या नव्या करारामध्ये आपण परस्पर त्या परमपवित्र स्थानामध्ये जाऊ शकतो. Through the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे. And do you know who is there in the holy of holies? आणि तुम्हाला ठाऊक आहे का की त्या परमपवित्र स्थानामध्ये कोण आहे? God himself. देव स्वतः आहे. And we can talk to him face to face. आणि आपण त्याच्याशी समोरासमोर And we can बोलू hear शकतो. from him. त्याच्यापासून ऐकू शकतो. Amen. Okay, let's go ahead. पुढे जाऊया. मोसे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. Moses used to talk to God face to face. मोशे देवाशी समोरासमोर बोलायचा. And he used to go back to the tent. आणि मग तो तंबूकडे मागं परत जायचा. But Joshua, परंतु यहोशुआ काय करायचा माहिती? He used to linger near the tent. तो त्या तंबूच्या जवळच राहायचा. Amen. In English it says, but his servant Joshua the son of Nun, a young man, departed not out of the tabernacle. आणि शास्त्रामध्ये असं लिहिलं आहे की जो तरुण पुरुष होता यहोशुआ तो परमेश्वराच्या समक्षतेपासून तो त्या ठिकाणी बाहेर नाही जायचा. We just know that Joshua won a lot of battles. आपल्याला फक्त माहिती आहे की यहोशुआने पुष्कळ युद्ध जिंकले. Amen. But lot of people neglect that he was lingering in the presence of God even after Moses left.
परंतु पुष्कळ लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की मोशे गेल्यानंतर पण यहोशुवा त्या देवाच्या सानिध्यामध्ये मागं थांबायचा. This tells us that he had a hunger and a thirst for God. ह्याच्यातून आपल्याला समजून येतं की यहोशुवाकडे देवासाठी एक तहान भूक होती. Amen. And in the Bible, we never see God directly speaking to Joshua during the time of Moses. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला एक पाहायला मिळतं की मोशेच्या काळामध्ये देव परस्पररित्या कधीही यहोशुवाशी बोलला नाही. We never see that in the Bible. पवित्र शास्त्रामध्ये कधी तसं दिसत So we नाही. do not have solid proof. तर तसं आपल्याकडे कुठला पुरावा नाही. Every time God wanted to speak to Joshua, it was always through Moses. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा परमेश्वराला यहोशुवाशी बोलायचं होतं, परमेश्वर मोशेद्वारे बोलायचा. Amen. Still, Joshua had a love for God. तरी पण यहोशुवा देवावर प्रेम करायचा. So much love that he used to stay. He used to, here it says, he departed not out of the tabernacle. आणि तो इतका प्रेम करायचा की इथं लिहिलं आहे की तो मंडप सोडून बाहेर येत नसे. Amen. Even after Moses left. मोशे निघून गेल्यानंतर पण. And do you know how much time Moses used to spend with God? तुम्हाला ठाऊक आहे का की मोशे देवाबरोबर किती वेळ घालवायचा? Any guesses? काय सांगू शकता तुम्ही? एवढा वेळ घालवायचा. एकदा तो डोंगरावर गेला आणि लोकांना वाटलं तो मेला. काय झालं आम्हाला माहीत नाही. पळून गेला का मेला. आणि त्यांनी खाली मूर्तीपूजा चालू केली. एवढा वेळ परमेश्वराबरोबर मोशे घालवायचा. Amen. Imagine you're speaking face to face with God. कल्पना करा तुम्ही परमेश्वराशी समोरासमोर बोलत आहात. Will you keep looking at your watch? तुम्ही त्यावेळेस घड्याळाकडे पाहत राहणार का? किती वेळ झालाय? अरे 1 तास झालाय. केवढा वेळ बोलतो? No, right? असं नाही करणार. Imagine Moses is in the tent. कल्पना करा मोशे त्या मंडपामध्ये आहे. He's speaking to God and it's been 12 hours, 13 hours, 14 hours, we don't know. आणि मोशे परमेश्वराशी बोलता बोलता 12, 13, 14 तास झाले आहेत. And आपल्याला माहित नाही. Moses comes out of the tent and he leaves. आणि मोशे आता त्या मंडपाच्या बाहेर येऊन निघून जातो. But Joshua is still there. परंतु यहोशुवा तिथंच आहे. Amen. He had a hunger for God. त्याच्याकडे देवासाठी एक भूक होती. Amen. Sometimes काही वेळेला God is silent, he is not blind. कधी कधी परमेश्वर शांत राहतो पण तो आंधळा नसतो. Amen. जोशवाशी परमेश्वर बोलला नाही जोपर्यंत मोशेचं मरण झालं नाही. डायरेक्टली कधीच बोलला नाही. बट he had his eyes on Joshua. परंतु परमेश्वराची नजर यहोशुवावर होती. Amen. परमेश्वर कधी कधी शांत असतो पण तो आंधळा नाही आहे. त्याचं लक्ष तुमच्याकडं आहे. Amen. His eyes are on you. आणि परमेश्वराची नजर त्याचे नेत्र आपल्यावर असतात. Amen. And it is very important what we do in that time when we can't hear God. आणि मग ज्या वेळेस आपण परमेश्वरापासून काही ऐकत नाही त्या काळामध्ये आपण काय करतोय खूप महत्त्वाचं असतं. That will decide your destiny. आणि त्याच्याने तुमचं भवितव्य ठरणार आहे. Amen. And the same thing happened with Joshua. आणि यहोशुवा बरोबर पण तेच झालं. Amen. Praise the Lord. Okay, let's go to Deuteronomy 31 and verse 6. आणि आपण पुढच्या वचनात जाऊया. अनुवाद 31 आणि 6. मग मोशेने यहोशुवाला बोलावून सर्व इस्रायला देखत त्याला सांगितले, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश यांना देण्याची शपथ परमेश्वराने यांच्या पूर्वजांशी केली होती त्यात तुला या लोकांबरोबर जावयाचे आहे. Okay. There's a very important line and we see this verse on a lot of in a lot of houses actually. आणि एक अशी ओळ आहे जी खूप महत्त्वाची आहे आणि अनेक घरांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. And I believe all of us know that verse and that line. आणि माझा असा विश्वास आहे की आपल्या प्रत्येकाला ती ओळ ते वचन माहीत आहे. Be strong and of good courage. खंबीर हो आणि हिम्मत धर. Amen. म्हणायचं का आपण? जॉयदादाच्या मागं म्हणूया. Be strong and of good courage. आपण म्हणूया खंबीर हो आणि हिम्मत धर. पुन्हा एकदा. खंबीर हो आणि हिम्मत धर. Amen. Now we see Moses is talking to Joshua in front of Israel. आपण पाहतो की मोशे यहोशुवाशी बोलत आहे संपूर्ण इस्रायल समोर. Amen. Let's go to the next verse. पुढच्या वचनामध्ये जाऊया.
आणि तो त्यांना वतन म्हणून मिळवून द्यावयाचा आहे. तुझ्यापुढे चालणारा परमेश्वरच आहे. तो तुझ्याबरोबर असेल. तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. भिवू नकोस व कचरू नकोस. हां. सो in English it is the same sentence which is repeated in verse 6 and verse 7. आणि इंग्लिशमध्ये वचन 6 आणि 7 मध्ये जे वाक्याचा उपयोग केला आहे ते पुन्हा आपल्याला तेच पाहायला Let मिळतं. me read it for you. तुमच्यासाठी In वाचलं जाईल. verse 6 Moses is talking वचन 6 मध्ये मोशे बोलत and he आहे says, be strong and of good courage, fear not nor be afraid of them. आणि मोशे काय म्हणतो, खंबीर हो, हिम्मत धर, त्यांना भिवू नकोस. When we go to verse 7, वचन 7 मध्ये ज्यावेळेस आपण जातो, it says, and Moses called unto Joshua and said unto him in the sight of all Israel. Okay, so the first verse was addressed to Israel. The second verse, verse number 7, it was specifically addressed to Joshua. आणि पहिलं जे 6वं वचन होतं ते मोशेने फक्त यहोशुआसाठी सांगितलं. परंतु पहिलं जे 6वं वचन होतं त्यावेळेस मोशे इस्रायल राष्ट्राशी बोलतो आणि 7व्या वचनामध्ये मोशे यहोशुआशी बोलतो. Amen. And he repeats the same words again. आणि ह्या ठिकाणी पुन्हा तो त्याच शब्दांचा प्रयोग करतो. Be strong and of a good courage. खंबीर हो, हिम्मत धर. Amen. खंबीर हो, हिम्मत धर. Amen. Let's go to Joshua 1, 6 and 7. यहोशुआ 1, 6 आणि 7 आपण पाहूया. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी त्यांच्याजवळ वाहिली आहे तो तू ह्यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोसे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. Amen. Amen. काय हो? Now this is the Lord talking to Joshua. आणि ह्या ठिकाणी आता प्रभू यहोशुआशी बोलत आहे. काय म्हणतो? खंबीर हो आणि हिम्मत धर. Amen. See, Joshua heard the same words again and again from God. आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतं की यहोशुआला परमेश्वरापासून तेच शब्द पुन्हा आणि पुन्हा ऐकायला मिळाले. Let's go to verse 9. वचन 9 पाहूया. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, हां. कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. परत परत का सेम है ना. God is talking, he is telling him the same thing over and over again in one conversation. He tells him the same thing, the same statement 3 times. आणि एकाच संवादामध्ये परमेश्वर 3 वेळेला यहोशुआला एकच गोष्ट सांगतो. When a person repeats a sentence, जसं एखादा व्यक्ती एखादा वाक्य पुन्हा पुन्हा सांगतो, it means that it is very important. याचा अर्थ की ते खूप महत्त्वाचं आहे. Amen. Praise the Lord. हालेलुया. खंबीर हो आणि हिम्मत धर. Praise the Lord. Joshua was getting this affirmation again and again from prophets and from God himself. Be strong and be of a good courage. आणि यहोशुआला ही खात्री पुन्हा आणि पुन्हा मिळत होती परमेश्वरापासून पण आणि संदेष्टांपासून पण की तू खंबीर हो आणि हिम्मत धर. Amen. Praise the Lord. Okay. Now this is my conclusion when I was reading and studying about Joshua. आणि यहोशुआबद्दल जेव्हा मी वाचत होतो, अभ्यास करत होतो, तर त्याबद्दल हा माझा सारांश आहे. Now we see Joshua doing mighty works. He wins a lot of battles. आणि आपण पाहतो की यहोशुआने महत्कृत्य केली, त्यांनी खूप युद्ध जिंकले. But I don't believe or I don't think that Joshua by his nature was a very bold person. परंतु मला असं वाटत नाही किंवा मी असा विचार करत नाही की यहोशुआ त्याच्या स्वतःच्या स्वभावाने खूप असं धैर्यवान होता. Let me tell you why. सांगतो का? If you are already bold, if you are already full of faith, God doesn't need to tell you so many times, be bold, be courageous, be of a खंबीर हो आणि हिम्मत धर. जर का तुमच्यामध्ये आधीच विश्वास खूप असेल, जर का तुमच्यामध्ये धैर्य खूप असेल, तर परमेश्वराला तुम्हाला वारंवार सांगायची गरज लागणार नाही की तू खंबीर हो आणि हिम्मत धर. Amen. So Joshua, in his original nature, he wasn't bold. तर यहोशुआ त्याच्या मूळच्या स्वभावामध्ये तो खंबीर नव्हता. Amen. There were 12 spies who were sent to Jericho. आणि 12 हेर होते ज्यांना यरीहोमध्ये पाठवण्यात आलं होतं. Amen. 2 लोक आले जे विश्वासाने भरलेले होते. Amen. कोण होते ते? जॉशुआ आणि कालेब.
The reason that I think he was full of faith is because he was in the presence of God and he received the word of the Lord. आणि असं मला वाटतं की तो विश्वासाने पूर्ण भरला होता, कारण का तो देवाच्या सानिध्यामध्ये राहायचा आणि त्याच्याकडे देवाचं वचन होतं. Amen. So let's not misunderstand that Joshua was already full of boldness and full of courage and he was already strong. तर आज आपण हा गैरसमज नाही करून घेतला पाहिजे की यहोशुआ अगोदरपासूनच तो धैर्यवान होता, तो खंबीर होता, त्याच्यामध्ये हिंमत होती. Some people think that God uses only those people who are already called. आणि पुष्कळ लोकांना काय वाटतं की देव त्यांचाच उपयोग करतो ज्यांना अगोदरच बोलवलं आहे. पण तुम्ही पण बोलवलेले आहात. Amen. Praise the Lord. So we sometimes can misunderstand even today. आणि आज पण आपल्याला या गोष्टींबाबत एक गैरसमज होऊ शकतो. त्याच्यामध्ये ऑलरेडी विश्वास आहे, माझ्यामध्ये विश्वासच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. जर यहोशुआमध्ये विश्वास असला असता तर त्याला परमेश्वराने एका डायलॉगमध्ये, एका पॅराग्राफमध्ये 3 वेळा बोलण्याची गरज नसली असती की तू खंबीर हो आणि हिंमत धर. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आता सो आय टेल यू द बॅकग्राऊंड ऑफ व्हॉट वॉज हॅपनिंग देअर. या ठिकाणी काय होत होतं याची पार्श्वभूमी सांगतो. Moses was going to die मोशे मरणार होता and Joshua was going to lead Israel henceforth. आणि इथून पुढे इस्रायलचं नेतृत्व यहोशुआ करणार होता. Okay? So now Joshua, I think he was a little scared आणि मला असं वाटतं की यहोशुआ थोडा घाबरलेला होता, because till now God had not done any miracle through Joshua. कारण का आतापर्यंत यहोशुआद्वारे परमेश्वराने कुठले चमत्कार केले नव्हते. Amen. म्हणून थोडा कॉन्फिडन्स वीक असेल. बट गॉड कम्स अँड सेज बी स्ट्रॉंग अँड ऑफ अ गुड करेज. परंतु परमेश्वर येऊन काय म्हणतो, खंबीर हो आणि हिंमत धर. Amen. And I believe this was a man who lingered around the presence of God. आणि असा माझा विश्वास आहे की हा असा व्यक्ती होता जो देवाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा. And when the word of the Lord came to him, आणि जेव्हा परमेश्वराचा शब्द त्याला आला, the word of God became real because he was around the presence of God. आणि मग तो परमेश्वराचा शब्द त्यासाठी खरा झाला, कारण का तो देवाच्या सानिध्यामध्ये होता. Amen. Sometimes we can hear the word of the Lord, आणि काही वेळेला आपल्याला तो परमेश्वराचा शब्द ऐकायला येतो, God speaking to us over and over again the same thing, आणि परमेश्वर एकच गोष्ट वारंवार आपल्याशी बोलत असतो, आणि आपण कधी कधी बोर होऊन जातो. परत परत तेच मेसेज, परत परत तेच संदेश, काय करायचं. बट इफ यू नो द प्रेझेन्स ऑफ गॉड, परंतु जर का तुम्हाला देवाचं सानिध्य ठाऊक असेल, गॉड वॉन्ट्स टू गिव्ह यू अ मेसेज. तर देवाला तुम्हाला एक संदेश द्यायचा असतो. Amen. अ पर्सनल मेसेज विच कॅन चेंज युअर डेस्टिनी. आणि एक वैयक्तिक संदेश ज्याने तुमचं भवितव्य बदलून जातं. Amen. Praise the Lord. So let's keep our ears open. तर आपण आपले कान उघडे ठेवूया. Because God, I believe He has spoken something to each and every one of you personally. कारण माझा असा विश्वास आहे परमेश्वर तुमच्या प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या काहीतरी बोलला आहे. And over again He is affirming those words to you. आणि परत परत त्या गोष्टीची तो तुम्हाला खात्री पटवून देतो. Amen. Praise the Lord. बोललाय का परमेश्वर? काही ना काहीतरी नक्कीच तुमच्याशी बोललाय. And now it is your responsibility to start meditating on those words. आणि आता ही तुमची जबाबदारी आहे की त्या वचनांवर आपण मनन केलं पाहिजे. And it will become reality. आणि मग ते प्रात्यक्षिकरित्या पाहायला मिळेल. Amen. Praise the Lord. पण मजेदार गोष्ट आहे ना, मज्जाची गोष्ट ही आहे की फक्त त्या लोकांनाच ते कळतं जे लोक परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असतात. Amen. Otherwise you can overlook it. नाहीतर तुम्ही त्या वचनांकडे दुर्लक्ष करणार. Amen. Praise the Lord. You can only get the revelation of the word of God when you are in the presence of God. आणि देवाच्या वचनाचं प्रकटीकरण फक्त देवाच्या सानिध्यामध्येच होतं. And Joshua, we know even after Moses left the tent, he was still there in the tabernacle. आणि यहोशुआबद्दल आपल्याला ठाऊक आहे की मोशे त्या तंबूमधून परत निघून गेला, तरी पण यहोशुआ त्या निवास मंडपामध्ये राहिला. Amen. And when the word of the Lord came to him, it became a revelation. आणि मग जस्ट परमेश्वराचा शब्द त्याला आला, त्याच्यासाठी ते प्रकटीकरण झालं. Amen. आणि तुम्हाला माहिती, यहोशुआ, he took that one word तुम्हाला ठाऊक आहे का की यहोशुआने तो एक शब्द घेतला
and defeated 5 kings at one time. आणि त्याने एकाच वेळेला 5 राजांना पराभूत केलं. Amen. This was a man so full of faith. आणि इतका विश्वासाने भरलेला व्यक्ती होता. त्यांनी काय केलं माहिती का? सूर्याला सांगितलं थांब, चंद्राला सांगितलं थांब, आणि काय झालं? ते थांबले. ऐकलंय का कुठं मोशेनी पण असं मिरेकल नव्हता केला? Amen. This was a man who took the word of God आणि हा असा व्यक्ती होता ज्याने देवाचं वचन घेतलं, and meditated on it, त्याच्यावर मनन केलं, and he received it in his heart. त्याच्या अंतकरणात ते स्वीकारलं. Amen. This is called the word become when the word becomes flesh. आणि ह्यालाच म्हणतात की जो शब्द देही होतो. Amen. आपल्याला माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ना, आपण वाचणार नाही ते वचन. इन जॉन चॅप्टर 1 आणि योहानाच्या पहिल्या अध्यायामध्ये जॉन टॉक्स अबाउट द वर्ड बिकमिंग फ्लेश. योहान सांगतो त्या ठिकाणी की शब्द देही झाला. Amen. The word of God becomes flesh. आणि देवाचं वचन देव स्वरूप धारण करतं. Amen. He's talking about Jesus. तो येशूबद्दल बोलत आहे. But when we receive the word of the Lord in our hearts, परंतु ज्यावेळेस आपण देवाचं वचन आपल्या अंतकरणात when we स्वीकारतो, get the revelation of the word of God, ज्या देवाच्या वचनाचं आपल्याला प्रकटीकरण मिळतं, it becomes flesh. ते देव स्वरूप धारण करतं. Amen. We see it manifested through our lives. आपल्या जीवनामधून ते प्रकट होताना आपण पाहू शकतो. Amen. Praise the Lord. Amen. So receive that one. It wasn't a huge sentence. Thus says the Lord. आणि ते काही असं खूप भलं मोठं वाक्य नव्हतं की परमेश्वर असं असं बोलत आहे. Amen. It doesn't have to be in old English or old Marathi. आणि एकदम असं प्राचीन काळच्या भाषेमध्ये ते असलं पाहिजे असं काही नाहीये. Praise the Lord. It can be one statement, but which can change your life and your destiny. परंतु ते एक विधान, एक वक्तव्य असू शकतं की ज्याने तुमचं पूर्ण जीवन भवितव्य बदलून जातं. Amen. So I want you to catch what God is talking to you today. आणि आज परमेश्वर जे तुमच्याशी बोलत आहे, आज त्या गोष्टी तुम्ही स्वीकारा. And even if he's talking about that same thing over and over again, don't get bored with it. आणि जर का परमेश्वर एकच गोष्ट तुमच्याशी जर का वारंवार बोलत आहे तर त्याला तुम्ही कंटाळून जाऊ नका. Because he wants to change your destiny. कारण का त्याला तुमचं भवितव्य बदलायचं आहे. Amen. The first miracle, let's go to the first miracle which Joshua did. आणि यहोशूने जो पहिला चमत्कार केला त्या ठिकाणी आपण जाऊया. So a lot of people, I think they weren't accepting Joshua as their leader. आणि अनेक लोक यहोशूला त्यांचा पुढारी म्हणून स्वीकारत नव्हते. But if you read through Joshua 3, God says, I will prove to Israel that I am with you as I was with Moses. आणि यहोशू जका तुम्ही तिसरा अध्याय वाचता तर त्या ठिकाणी परमेश्वर यहोशूला सांगतो की मी इस्रायलच्या लोकांना दाखवून देईल की जसा मी मोशे बरोबर होतो त्याचप्रमाणे मी तुझ्या बरोबर पण आहे. And in Joshua 3 and verse 15, let's see what happened. आणि यहोशू याचा तिसरा अध्याय वचन 15 मध्ये काय होतं पाहूया. So they wanted to cross over Jordan. आणि त्यांना यार्देन पार करून जायचं होतं. And in verse 15, we understand the condition of Jordan. आणि 15व्या वचनामध्ये यार्देन नदीची आपल्याला अवस्था समजून येते. Let's read verse 15. वचन 15 वाचूया. कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहोचले आणि कोश वाहणारे याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असे. कशी भरून? दुथडी भरून. इंग्लिशमध्ये असं लिहिलं आहे, फॉर जॉर्डन ओव्हरफ्लोज ऑल हिज बँक्स ॲट द टाइम ऑफ हार्वेस्ट. आणि सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते. Amen. So now Joshua, the first miracle that Joshua performed was the same miracle when Moses performed at the Red Sea. आणि पहिला चमत्कार जो यहोशूद्वारे घडला तो त्याच चमत्कारासारखा होता जो मोशेने तांबड्या समुद्राच्या वेळेस केला. Amen. काय झालं माहिती का? ते याजक लोक आर्क घेऊन किंवा आर्कला काय म्हणतात, कोश घेऊन पुढं गेले आणि त्यांनी जेव्हा जॉर्डनमध्ये यार्देन नदीमध्ये पाय ठेवला, काय झालं माहिती का? द बायबल सेज जॉर्डन हॉल्टेड. पवित्र शास्त्र सांगतं की ती नदी थांबली. Amen. थांबली. यावेळेस दुभागली नाही, पण त्या नदीचा फ्लो ओव्हरफ्लोईंग नदी होती ती, है ना, दुथडी भरून वाहत होती, ती थांबली. प्रेज द लॉर्ड. Amen. This was the first miracle which Joshua did. आणि हा पहिला चमत्कार होता जो यहोशूने केला. And he could only do this because he received the word of the Lord. तो हा चमत्कार करू शकला कारण त्याने देवाचं वचन स्वीकारलं When he होतं. received the word, it built up his faith. ज्यावेळेस त्याने ते वचन स्वीकारलं त्या वचनाने त्याचा विश्वास बांधला. Amen. Today,
God wants you to receive His word. आज देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचं वचन स्वीकारलं पाहिजे. Amen. And now, when we apply it practically, it automatically becomes flesh. ज्यावेळेस आपण या वचनाचं प्रात्यक्षिकरित्या लागू करून करतो तर ते वचन देवस्वरूप धारण करतं. And we see the hand of God at work in our lives as well. मग आपल्या जीवनामध्ये देवाचा हात कार्यरत असताना आपल्याला दिसतं. When we see another instance of Joshua, when he was fighting against the Amalekites, आणि आणखी एक यहोशुआबद्दल आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस तो अमेलेकीच्या लोकांविरुद्ध युद्ध करत होता. we can find this in Exodus 17 and verse 9. हे आपल्याला निर्गम याचा 17वा अध्याय वचन 9 मध्ये पाहायला मिळतं. 9 onwards, but we don't have time to read through all the verses. We'll just read a couple of verses there. आणि ते पूर्ण आपण तो भाग वाचणार नाहीये पण थोडके वचन वाचूया. Exodus 17 and verse 9. निर्गम 17 वचन 9. तेव्हा मोशेने यहोशुवाला सांगितले, आपल्यातले काही पुरुष निवडून काढ आणि जाऊन अमालेकाशी युद्ध कर. उद्या मी देवाची काठी हाती घेऊन टेकडीच्या माथ्यावर उभा राहीन. Amen. पुढे. मोशेच्या सांगण्याप्रमाणे यहोशुवाने केले व तो अमालेकाशी लढू लागला. मोसे, अहरोन आणि हूर हे टेकडीच्या माथ्यावर चढून गेले. Amen. So, when the army, Amalekites, they came against Israel, ज्यावेळेस अमालेकचं सैन्य इस्रायलच्या विरुद्ध आलं, Moses said that I will take the staff of God or the rod of God and go on the mountain. मोशे काय म्हणाला, मी देवाची काठी घेऊन टेकडीच्या माथ्यावर जाईन. Amen. Praise the Lord. And we know the story. As long as Moses held his arms up, आणि ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत मोशेचे हात वर होते the battle was being won by Israel. तोपर्यंत इस्रायल ते युद्ध जिंकत होतं. Joshua and his men were winning the battle as long as Moses' hands were up. जोपर्यंत मोशेचे हात वर होते तोपर्यंत यहोशुआ व त्याचे लोक ते युद्ध जिंकत But होते. while I was reading this, परंतु ज्यावेळेस मी हे वाचत होतो I came across a very interesting thing. मी या ठिकाणी मला काहीतरी पाहायला मिळालं. मोसेसच्या हातात काय होतं? What was in Moses' hand? मोशेच्या हातामध्ये काय होतं? Moses himself says, I am taking the staff of God in my hand. आणि मोशे स्वतः काय म्हणतो की मी देवाची काठी हाती घेऊन जाईन. Amen. So he had the staff of God in his hands. आणि त्याच्या Amen. हातामध्ये देवाची काठी होती. Praise the Lord. The staff of God is the cross. आणि देवाची काठी म्हणजे तो वधस्तंभ. Amen. And till the time the cross is lifted high in your life, battles will be won. आणि जेव्हा तो वधस्तंभ तुमच्या जीवनामध्ये उंचावलेला असतो तेव्हा तुम्ही ते सर्व जीवनामधले युद्ध जिंकणार. Praise the Lord. Power was not in Moses' hands, it was in the rod of God. आणि सामर्थ्य किंवा बळ हे मोशेच्या हातामध्ये नव्हतं परंतु त्या देवाच्या काठीमध्ये होतं. Praise the Lord. But let's come back to Joshua. यहोशुआकडे पुन्हा येऊया. He was a man of courage. तो धैर्याने भरलेला व्यक्ती होता. Amen. I told you, when Moses was fighting 5 armies, Joshua was fighting 5 armies. ज्यावेळेस यहोशुआ 5 सैन्यांशी युद्ध करत होता. Let's go and read that verse. Joshua 10 and verse 12 and 13. यहोशुआ याचा 10वा अध्याय वचन 12 आणि 13. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशुआ परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तू आयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. Amen. He said in the sight of Israel. आणि इथं काय लिहिलं आहे, इस्रायल समक्ष तो असे म्हणाला. Amen. This was not something that was done in hiding. आणि कुठेतरी लपून त्यांनी असं काही केलं नाही. Where did he get this kind of faith? असा विश्वास कुठून प्राप्त झाला? It was only because he received the word of God. आणि हे फक्त का होता, कारण त्याला देवाचं वचन It प्राप्त was झालं because होतं. God has spoken to him देव त्याच्याशी बोलला होता and he received it in his heart. त्याच्या हृदयामध्ये त्याने ते स्वीकारलं होतं. Amen. Today God is speaking to you. आज परमेश्वर तुमच्याशी बोलत आहे. Maybe he has spoken to you in the past आणि कदाचित पूर्वी पण परमेश्वर तुमच्याशी बोलला असेल. and continuously he is speaking and repeating the same words over and over again.
आणि पुन्हा वारंवार परमेश्वर त्या शब्दाद्वारे तुमच्याशी बोलत आहे. But it's time to receive the word of God and start to act on it. परंतु आज वेळ आहे परमेश्वरचं वचन स्वीकारण्याची व त्यावर कार्य करण्याची. Amen. Praise the Lord. And we will see battles won. आणि मग आपण पाहणार की आपण युद्ध जिंकणार We'll आहोत. see the sun stand still when we command the sun to stand still. आणि मग आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्यावेळेस आपण त्या सूर्याला आज्ञा करणार की तू थांब, तो थांबणार आहे. Amen. You lay hands on the sick and they shall recover. आणि तुम्ही आजारांवर हात ठेवला आणि ते बरे होतील. If you want to see this verse come alive in your life, आणि जर का तुमची इच्छा आहे की हे वचन तुमच्या जीवनामध्ये खरोखर प्रकट झालं पाहिजे, take the verse, हे वचन घ्या. meditate on it day and night, दिवस रात्र त्यावर मनन करा. ask God for a revelation of that verse देवाला त्या वचनाचं प्रकटीकरण मागा and act on it. आणि त्यावर कार्य करा. Simple. सोपं आहे. Praise the Lord. If God has given you a particular verse, आणि जर का परमेश्वराने तुम्हाला एक विशिष्ट वचन दिलं आहे or maybe some word that He is affirming from a long time, किंवा एक शब्द दिला आहे ज्याविषयी परमेश्वर खूप पूर्वीपासून खात्री पटवून देत do आहे, not let go of it, तर त्याला तुम्ही सोडू नका. because that will define your destiny. कारण का त्याच्याने तुमचं भवितव्य ठरणार आहे. Amen. Or we might miss out what God has kept for us. किंवा जे परमेश्वराने आपल्यासाठी राखून ठेवणार आहे त्याला आपण कदाचित मुकू शकतो. If Joshua did not receive the word of the Lord, be strong and be courageous, जर का यहोशूआने परमेश्वराचा शब्द स्वीकारला नसता की तू हिम्मत धर आणि खंबीर राहा, maybe we would have seen Israel lost in these battles. तर कदाचित आपल्याला पाहायला मिळालं असतं की या युद्धांमध्ये इस्रायलचा पराभव झाला. Amen. But because of Joshua's faith and God's faithfulness, Israel won because of the courage of Joshua. परंतु इस्रायलच्या विश्वासामुळे, देवाच्या विश्वासूपणामुळे, यहोशूआच्या त्या धीरामुळे ते लोक ते युद्ध जिंकू शकले. Amen. Praise the Lord. Amen. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. And if the Lord has given you a particular verse that He is talking to you about over and over again, जर का परमेश्वराने तुम्हाला एक वचन दिलं आहे ज्याविषयी तो तुमच्याशी वारंवार बोलत आहे, right now the Holy Spirit is going to remind you that verse again. आणि ह्यावेळेस पवित्र आत्मा त्या वचनाची तुम्हाला आठवण करून देणार Maybe आहे. it is a sentence, कदाचित ते एक वाक्य असेल, maybe it is a verse from the Bible, कदाचित पवित्र शास्त्रामधून ते एखादं वचन असेल, but the Holy Spirit is reminding it to you again. परंतु पवित्र आत्मा पुन्हा तुम्हाला ते आठवण And देईल. God is saying, do not let go of that word, आणि परमेश्वर सांगत आहे की ते वचन सोडू नकोस, because it is the word of the Lord. कारण हे प्रभूचा शब्द आहे. It is alive, ते जिवंत आहे, it is living, ते जिवंत आहे, and sharper than any two-edged sword. ते सजीव आहे आणि ते दुधारी तलवारापेक्षा तीक्ष्ण आहे. And if you want to see it manifest in your life, आज जर का तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते प्रकट होताना पाहायचं आहे, it is time to receive it once more. तर आज वेळ आहे ते पुन्हा एकदा स्वीकारण्यासाठी. Thank you, Jesus. And not only receive it, but start to meditate upon it day and night. फक्त ते वचन स्वीकारायचं नाहीये, परंतु दिवस रात्र त्यावर मनन करायचं Start आहे. to pray over that verse day and night. दिवस रात्र त्या वचनावर प्रार्थना करायची आहे. Even as Joshua lingered in the presence of God, आणि जसा यहोशूआ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये वेळ घालवायचा, I believe he was meditating on these words that God spoke to him day and night. माझा असा विश्वास आहे त्या वेळेला जे शब्द परमेश्वर त्याच्याशी बोलला आहे त्या शब्दांवर तो दिवस रात्र मनन करायचा. And when he was in the presence of God, it became a revelation to him. आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये असताना ते वचनाचं त्याला प्रकटीकरण प्राप्त झालं. Today God wants you to take that word, take that sentence which God has spoken to you. आज परमेश्वराची इच्छा आहे की जे शब्द तो तुम्हाला बोलला आहे, जे वाक्य तो तुम्हाला बोललं आहे ते तुम्ही स्वीकारावे And start to meditate on it, व त्यावर मनन करा, because that will change your destiny. कारण का त्याने तुमचं भवितव्य बदलणार आहे. Thank you, Jesus. And not only start to meditate on it, but start to act on it as well. फक्त त्यावर मनन करू नका, पण त्यावर कार्य पण करू नका. Joshua wouldn't have seen any victories if he never acted on the word of the Lord. यहोशूआला कधीच कुठले विजय पाहायला मिळाले नसते जर का त्याने परमेश्वराच्या वचनावर कार्य केलं नसतं. Thank you, Jesus. प्रियानो, ही तुमची वेळ आहे. तुमच्याबरोबर खुद्द पवित्र आत्मा ह्यावेळी बोलत आहे आणि तो तुम्हाला काही शब्द रिमाइंड करून देत आहे किंवा काही वर्स रिमाइंड करून देत आहे जो तो
पास्टमध्ये, भूतकाळामध्ये तो तुमच्याशी बोलला. आणि आज तो म्हणतो, जसं आपण वचन कबूल केलं आज, की जे चांगली गोष्ट परमेश्वर आपल्यामध्ये सुरू करतो, द गुड थिंग दॅट ही हॅज स्टार्टेड इन अस, आणि जे चांगले कार्य परमेश्वराने आपल्यामध्ये चालू केले आहे, ही विल ब्रिंग टू फुलफिलमेंट, ही विल ब्रिंग टू पास. जी सुरुवात त्यांनी केली आहे ते पूर्ण पण परमेश्वर करेल. डू नॉट लेट गो ऑफ दोज वर्ड्स, ते शब्दाला तुम्ही जाऊ देऊ नका, बिकॉज इट इज द वर्ड ऑफ गॉड, कारण का ते देवाचे वचन आहेत अँड ही विल ब्रिंग इट टू पास. आणि तो ते पूर्ण करेल. कीप होल्डिंग ऑन, त्याला तुम्ही धरून ठेवा, स्टार्ट ॲक्टिंग ऑन इट, त्याच्यावर कार्य करू लागा. मेडिटेट ऑन इट डे अँड नाईट, दिवस रात्र त्यावर मनन करा, अँड इट विल बिकम फ्लेश. आणि मग ते देव स्वरूप धारण करेल. Thank you, Jesus. Shandarabha, Hanuma, Shandarabha. God has spoken to our lives. परमेश्वर आपल्या जीवनाशी बोलला आहे. The word that has come to you and me जे वचन आज माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आलं आहे is a living word. ते जिवंत वचन आहे. It says, ते सांगतं for your life, तुमच्या जीवनासाठी, for everything that you need, तुम्हाला ज्या काही गोष्टीची गरज आहे, I have put that into this seed. आणि ते मी त्या बियामध्ये ठेवलं आहे. And that seed is God's word. आणि ती बी म्हणजे देवाचं वचन आहे. You need to forgive somebody. तुम्हाला कोणाला तरी क्षमा करायची गरज You आहे, are not able. तुम्हाला ते जमत नाही आहे, Take the word. ते वचन घ्या, Sow in your heart. तुमच्या हृदयात ते पेरा, Meditate day and night. दिवस रात्र त्यावर मनन करा, And you will be very easily forgive that brother, that sister. मग खूप सोप्या पद्धतीने तुम्ही त्या भाऊ किंवा त्या बहिणीला क्षमा करू शकाल. You will be a blessing. तुम्ही एक आशीर्वाद बनणार. Whatever you need, जे काही तुम्हाला पाहिजे, if you need healing, तुम्हाला आरोग्य पाहिजे, you take the word, तुम्ही वचन घ्या, meditate on day and night. दिवस रात्र त्यावर मनन करा, Keep that word in your heart, तुमच्या अंतःकरणामध्ये ते ठेवा, and you will see, आणि मग तुम्हाला पाहायला you मिळेल, will experience the fruit of the word. त्या वचनाचं फळ तुम्हाला पाहायला मिळेल. But it doesn't happen in a day. परंतु एका दिवसात होत नाही. It's sowing of the seed, हे वचन ही बी पेरण्याचं काम and आहे, then sleeping on the word. आणि मग त्या वचनावर झोपायचं आहे, And then it is not you who manifest that. आणि ते प्रकट तुम्ही करणार नाहीये, It's God's kingdom. हे देवाचं राज्य आहे, It will come out. ते वर येणार. It will not be immediately give the fruit, लगेच काय ताबडतोब फळ येणार नाही, but you will see. परंतु तुम्ही पाहणार, It will take some time, काय वेळ लागेल, but the fruit is sure. परंतु खात्रीने फळ येणार. You will see a big harvest in your life. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मोठी मोठी कापणी पाहणार. That word will not only will bless you, ते वचन फक्त तुम्हाला आशीर्वाद देणार through नाही, you many will be blessed, तुमच्याद्वारे अनेक जण आशीर्वादित होतील, because you have meditated on the God's word, कारण का तुम्ही त्या देवाच्या वचनावर मनन केलं आहे, because you have kept that word in your heart. कारण का तुम्ही ते वचन तुमच्या अंतःकरणात ठेवलं आहे. Everything that you needed for the life and godliness आणि जीवनासाठी आणि सुभक्तीसाठी तुम्हाला जे काही पाहिजे is been given by God, ते देवाने दिलं आहे, and He has given the precious promises. आणि देवाने ते अतिमौल्यवान अभिवचनं दिली आहेत. Take that promise in your heart. ते अभिवचनं तुमच्या अंतःकरणात स्वीकारा, Keep that promise. त्याला राखा. Lord, we just want to thank you. प्रभू तुला आम्ही धन्यवाद देतो. Once again reminding us पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिली आहेस that we need की आम्हाला गरज आहे your word. तुझ्या वचनाची. We need to take out time and meditate on God's word. वेळ काढून तुझ्या वचनावर आम्ही मनन केलं पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद पित्या, We bless you, Father. तुला आम्ही धन्यवाद देतो In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. It's wonderful to be in the presence of God. प्रभूच्या सानिध्यामध्ये असणं अद्भुत आहे. Hallelujah.